बाबांनी जेव्हा एवढे पोलीस पाहिले, घराला पूर्ण पोलिसांनी वेढा वेढा घातला. घातला होता. झोपलो त्यांनी डायरेक्ट मला जागेवरतीच कॅच पकडला. पकडला. पकडून डायरेक्ट ती तोंडातच रिव्हॉल्वर revolver. तोंडात घातली त्यांच्या. बाबा मला पोलिसांनी पकडलंय मध्ये ना की मला लवकर जामीन मिळणार नाही, जामीन नाही मिळणार. मला लवकर बेल होणार नाही आणि संमती बलात्कार म्हणजे संमती असून सुद्धा बलात्कार पण अल्प होईल. नमस्कार, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मित्रांनो, मी आज तुम्हाला नम्रपणे एक जाहीर आवाहन करणार आहे. गेली 2 दिवस सतत मुंबईमध्ये सतत मुसळधार पाऊस कोसळतोय आणि हानिकारक पाऊस कोसळतोय. तर आपण नोकर वर्ग आहात, आपण रेल्वेने प्रवास करत असाल, आपण पाण्यातून प्रवास करणं टाळा, आपली काळजी घ्या. रेल्वेला जर गर्दी असेल ट्रेनला तर ती सोडा, दुसरी ट्रेन पकडा, पण सुरक्षित घरी प्रवास करा. हे आपल्याला जाहीर आव्हान आहे. आणि आता पलम पल भागम भाग, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हा किस्सा आता आपण सुखी समाधानी जीवन जगत असताना आंबेगाव पर्यंत आलाय. आता याच्या पुढे आता आमच्या पत्नी सांगतीलच थोडंसं काय बोला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आमचं असं म्हणजे आंबेगावांमध्ये जसं टायगरचे पप्पा म्हणाले की आमचं जीवन एकदम सुरळीत आनंदात मस्तपैकी चालू होतं इकडे, ठीक आहे. आणि इकडे काय झाले पण आई वडिलांकडे ते तुम्हाला सांगते आता. तर आई वडिलांकडे जिथून मी ह्याच्यासोबत निघून आलेली म्हणजे पळून आलेली मुरुडवरून, तर तिथून आत्याने फोन केला रात्रीचा, ज्या दिवशी गेली त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आई वडील आत्या, माझी इकडची आत्या बरं का, जिनी सर्व वातावरण तापवलेलं ती सगळे मुरुडला गेले. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर तिथल्या पोलीस स्टेशनला गेले आणि तिथं रीतसर त्यांनी FIR केली की आमच्या मुलीला अशा व्यक्तींनी, जो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत घाटकोपर पोलीस ठाण्यात, तर त्या व्यक्तीने आमच्या मुलीला फूस लावून पळवून घेऊन गेले आणि तिच्या अंगावरती दागिने सुद्धा आहेत. तो तिला मारून टाकू शकतो, तिच्या जीवाला धोका आहे, असं त्यांनी FIR तिथं केली. पोलिसांना काय माहिती नव्हतं आमचं प्रेम प्रकरण चालू आहे किंवा नाही. तिकडच्या पोलिसांना काय माहिती, त्यांनी व्यवस्थित रीतसर जसं होतं ते सांगितलं तसं त्यांनी लिहून घेतलं. जन्मतारीख दिली, तिथे जन्माचा दाखला दिला, मुलगी अल्पवयीन आहे असं सांगितलं. असं सगळं एवढं सांगितल्यानंतर पोलिस त्यांचं काम करणारच ना, गुन्हाच आहे. मग त्यांनी तसं केल्याच्या नंतर त्यांनी तिकडे त्यांचे चक्र चालू केले, सगळे तपासाचे सूत्र फिरवले सगळे पोलिसांनी आणि त्यांचं शोध कार्य चालू झालं. हे काही आम्हाला माहिती नव्हतं, कारण आमचं मुंबईला कोणाशी कॉन्टॅक्टच नव्हता. यांच्या घरात फोन होता पण हे फोन करत नव्हते. का तर फोन रेकॉर्डिंग करतील किंवा काही ट्रेस होईल, ट्रॅक होईल, असं सगळं त्यांनी. म्हणून त्याच्यामुळे आम्ही कोणाला यायचे, ओतूरला यायचे, एकदा आलेले ना, एकदा आलेले फोन करायला. आपण ते बाबा म्हणाले, बाबा ओरडले त्याला, म्हणजे अजिबात जायचं नाही, फोन पण करायचं नाही. आणि ओतूरला सुद्धा जाऊन गेलेले, अर्ध्या रस्ता तिथून माघारी आलेले. बाबा ओरडले, ते कुठं जायचं नाही म्हटले, स्ट्रिक्ट होते ते बोले अजिबात नाही, कुठे नाही, गावातच राहा. बाहेर गेला, ओतूरचा बाजार आहे, 17 गाव येणार तिथं, आणि कोणही आले की तुला एखाद्याने ओळखलं, समजलं, तर तुम्ही तिकडून एवढं झालंय म्हटलं, ते मुंबईला सगळं जाहीर झालेलं आहे तुमचं हे सगळं, त्यामुळे अजिबात कुठे जायचं नाही. त्या बाबांनी ओरडले. तेव्हा ते नाही तर त्यांचं चाललेलं, मी घरी फोन करून सांगतो मी या ठिकाणी. पण यांच्या घरच्यांना सुद्धा म्हणजे त्यांनी सुद्धा काळजी करत नव्हते. का तर त्यांना माहित होतं माणिक डोहचे जे मामा होते ना, उल्हास मामा, ज्यांनी आम्हाला ह्या गावात आणून सोडलेलं, त्यांच्यावर त्यांचा भरोसा होता. त्यांना माहितीये उल्हास मामाने मेलय म्हटल्यावरती ते निसंकोचपणे चांगलं त्यांचं जीवन इकडे जगत होते. त्यांना अजिबात काळजी नव्हती, है ना. त्यांना त्यांच्यावर विश्वास होता मामांवरती, की मामाच्या ताब्यात दिलेत म्हटल्यावरती टेन्शन नाही, ते व्यवस्थितच करणार, असं यांच्या आई वडिलांचं मत होतं. असं झालं. FIR तिथे रजिस्टर झाला. आता आमचं कसं, आता आमची तपास यंत्रणा चालू झाली, कारण एकदा गुन्हा नोंद झाला कायद्याच्या दृष्टिकोनातून
अल्पवयीन मुलीला फूस लावून पलाय. मग तपास सुरू झाला, तपासाचा वेग सुरू झाला. कुठून गेली, मग मुरुड पासून आधाड, नांदगाव, ते बरंच अंतरावरती आहे. मग ते आम्ही आधाड मध्ये पण गेले पोलीस, ते नाही का आता आधाडमध्ये- आत्या बोलत होती आपण गेलेलो तेव्हा की पोलीस एवढा आम्हाला गेले किती त्रास तिथे दिलेले. स्टेटमेंट घेतली, हा. कुठून गेली, पंचनामा केला. सगळं. म्हणजे ही सर्व कायदेशीर बाबी आहेत, ही चौकशी कायदेशीर केली. संपूर्ण हे आहे. आणि मग एफ आय आर मध्ये 2 नावं घेतली. मुख्य आरोपी मी आणि सेकंड आरोपी यांचा मित्र जो पहिल्यांदा सुद्धा त्याला पकडलेलं मारलेलं तोच. आणि तोच दुसऱ्यांदा पण तो पहिल्यांदा आलेला बघा मला जेव्हा पाठवलेला कारण तिच्या घरच्यांचा त्याच्यावरती राग होता. राग होता की आणि सर्व तो यांचा केलं करता बेस्टी करता. होता आणि तो यांचा इतका बेस्टी होता ना, खूप बेस्टी. कारण हे त्या आमच्या एरियात कशामुळं त्याच्यामुळं जास्त करून यायचे, कारण त्याचा आणि यांचं जास्ती फ्रेंडशिप होती म्हणून. आणि आले की दोघं सोबत उभे असायचे, दोघं आणि सोबत हिचं आईचं असायचे. कसं जे झालंय ते याच्यामुळेच झालंय, यांनी याला सपोर्ट केला म्हणून हे सर्व घडलं. हा, त्याच्यावर खूप राग. मग त्यांनी त्याचं नाव दिलं, यांचं नाव दिला. पोलिसांनी त्याला उचललं. 2 दिवसांनी त्याला मुंबईला येऊन मुरुड पोलिसांनी मुंबईला आले, उचललं. मुरुडचे त्याला खूप पोलीस. मारला. पण ह्या त्यांच्या वेळेला घरी पण गेलेले पोलीस. माझ्या घरी पण गेले. है ना? पण माझे वडील म्हटले आम्हालाच माहित नाही, आम्हालाच कुठे माहित गेलाय नाही, तो. शोधा कुठं तुम्हाला कुठं शोधायचंय. शोधून मला आणून दे त्याला. मलाच आणून द्या बोलतात ते गेलाय कुठं, असे होते ते बाबा. कारण घरच्यांना अभ्यास झाला होता पूर्ण पोलिसांचा. हा. आणि घरच्यांना पूर्ण पोलीस स्टेशन, हे कोर्ट कचेरी बाबा सगळं. आजारी होते, यांचे वडील आजारी असायचे तेव्हा, खाट्यावर बसून होते. खाट्यावर बसायचे. पोलीस आले मुरुडचे. हा. मग त्याला उचलला, मग घरी आले. म्हणजे ते 4-5 वेळा घरी आले ते, एकदा 2दा नाही आले. आत्या घेऊन आलेली ती आत्याच घेऊन आली आत्याच घेऊन त्यांची आलेली. त्यांच्या घरी. घर दाखवायला. घरही त्यांना माहिती नव्हतं, बरोबर शोधत आत्याला सुद्धा माहित नव्हतं त्यांचं घर कुठं आहे ते. मग मी तर घरी काय कोणाशी संपर्कात नव्हतो, ना विभागात, ना मित्रांशी, ना कोणाशी, ना भावाला सुद्धा माहित हा, नव्हतं तर मी कुठे. असं करता करता मित्रांनो सांगते तुम्हाला, 1 महिना 11 दिवस आम्ही त्या गावी राहिलो. ठीक आहे, 1 महिना 11 दिवस राहिल्यानंतर आमचं चांगलं चाललेलं. आम्हाला वाटलं तर काय नाही, एवढे दिवस झाले, कोण नाही, पोलीस वगैरे कशाला येत आहेत आणि काय नाही, चाललंय मस्त, राहतोय बितोय चांगलं, असं चाललं. तर एक दिवस अचानक काय झालं, ती संध्याताई होती ना गावाला, ती पण तब्येतीने अशी उंच दिप्पाड होती बरं का. ती जे बाबा आहेत ना गावचे, त्यांची मुलगी, ती दुपारच्या टायमाला शेतात आली नाही. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती काही शेतात आली नाही. आम्ही सगळे शेतावर गेलेलो होतो. आमचा रोजचा होता दिनक्रम की शेतात जायचं, घरी कधीच थांबत नव्हतो. नाही, घरी ते ठेवतच नव्हते आपल्याला, आम्हालाच ठेवत नव्हते. घरी ठेवत नव्हते. मला तर त्याच्यामध्ये ना त्यांनी काय केलं होतं, 1-2दा काम नव्हतं तर मला बैल दिली होती ते ब्राह्मणवाड्याच्या डोंगरामध्ये जायला. ते दिवसभर बैल एवढे रात्री 9ला आले. एवढे बैल मोठे, आणि त्या बैलांना घेऊन चारायला जायचे. 2 बैल, म्हणजे गावातली लोक असायची. बैल गेला कुठे पडून, मग सोडून दिली की ती डोंगरामध्ये कुठेही जायची ती बैल. बापरे, मग त्यांना शोधायला विचू काटा शोधू रात्री 9ला तो बैल घेऊन म्हातारा आले. एवढा कडक होता ना, आम्हाला घरी ठेवायचंच नाही. तू पहिला इथून लांब जा. आणि असं करताना सांगते तुम्हाला, त्या दिवशी ना ती आली नव्हती आमच्यासोबत शेतावरती. आम्ही सगळे शेतावर होतो. संध्याकाळी आल्याच्या नंतर ती आल्या एकदम घाबरून आम्हाला सांगायला लागली की तुम्ही आज ना इथं झोपू नका घरात. म्हटलं काय झालं, नाही कोणतरी 2 माणसं होती अनोळखी आलेली, आणि ते बाहेर ना तुझे कपडे बघत होते रोशीवरती सुकत घातलेले. म्हटलं माझे कपडे काय, मला काय एवढं कळत नव्हतं. म्हटलं माझे कपडे बघून त्यांना काय करायचंय. ते म्हणतात नाही ते कोण नक्की पोलीसच होते ते बोलते. आणि आम्ही एवढं डिपली गेलो नाही. ती बोलत आम्ही नाही, म्हटलं जाऊ दे, ही हाय घाबरी जरा मित्र नाही. याच्यामध्ये कसं झाला प्रकार माहितीये, हिच्या घरचे म्हणजे राजकीय स्टंट होता. त्यांना मंत्र्यांची आणि ओळख, राजकारणाची ओळख होती चांगल्या पद्धतीने. तर आणि मी क्रिमिनल होतो. क्रिमिनल म्हणजे टॉपचं क्रिमिनल होतो. माझं रेकॉर्ड पूर्ण महाराष्ट्रभर होतं. तर पोलीस खात्याला ते टॉर्चर करायचे की हा आरोपी अजून भेटत का नाही, एवढे दिवस झाले, ती मुलीचं काय झालं, आमची मुली जगली का मेली. आणि पोलिसांवरती खूप प्रेशर यायचा. मग त्यांनी काय केलं होतं माहिती का, त्यांना माहिती होतं हा जुन्नर सोडून कुठंही जाणार नाही. मग त्यांनी काय केलं होतं की जुन्नरचे पोलीस पाटील, संपूर्ण तालुक्याच्या पोलीस पाटलांची मीटिंग जुन्नरमध्ये लावली आयुक्तांनी आणि पोलीस खात्याने, आणि आमचे फोटो व्हायरल केले, त्यांना दिले, दाखवला फोटो सर्वांना, पोलीस पाटलांना, असे हे 2 मुलगा आणि मुलगी तुमच्या गावात आहे का,
आणि पेपरामध्ये पण जाहीर झालेलं. पेपर डिक्लेअर पेपर रत्नागिरी डिक्लेअर टाइम्स, तो पेपर रायगड टाइम्स. आजही आमच्याकडे आहे, पण आईकडे गावाला. मी गावी गेली नाही की तो तुम्हाला एकदा दाखवेल. त्याच्यामध्ये काय लेख लिहिलेला आहे तो पेपर आईने आजही हेडिंगच लिहिलेले, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. हा असं लिहिलं. रत्नागिरी आणि टाइम्स, मुलीला रायगड पूस लावून टाइम्स. पळवून नेले, असं काय काय आहे ते दाखवेल तुम्हाला गेल्यावर. वर्तमानपत्रात सुद्धा ह्या जाहीर बातम्या होतं. प्रसिद्ध झाल्या होत्या. आणि गावोगावी ते सगळं पेपरमध्ये नाही, जग पण जाहीर झालेलं. जी ही म्हणते ना की 2 पोलीस येऊन व्हेरीफाय करून गेले, हा. तर त्याच्या अगोदर हे घडलेले आहे हा, की हा. प्रत्येक पोलीस पाटलांना त्यांनी विचारलं की तुमच्या गावामध्ये अशी अशी व्यक्ती अशी मुलं दिसतात का. हा. तर त्यात एक जण त्या गावचाच पोलीस पाटील, आणि मीटिंग सर्व प्रामुख्याने कंपल्सरी होती. पोलीस पाटलांना सर्वांना बोलून घेतलं होतं, हा, हा. कारण पोलीस खात्यावरती राजकीय प्रेशर यायला लागला. आणि तो गावचा पोलीस पाटील होता, तो आमच्याकडे मी पाणी भरायला गेली ना की विचारायचा. आता आम्ही असं त्या बघायचे, गावात त्याची बायको विचारायची ही मुलगी कोण आहे, तर ती आजी सांगायची की माझ्या बहिणीची मुलगी आहे. आणि मग तो मुलगा कोण आहे, असे दोन्ही एकदम कसे काय पाहुणे तुमच्या घरात आले, आता पोलीस त्या पाटील- जवान मुलं कशी काय एवढी तुमच्या घरात, असं म्हणजे विचारायचे. शंका येते. आता लग्न मुली- झालंय म्हटल्यावरती यंग- माझ्या गळ्यात नव्हतं काय, यंग मुलं, कारण लग्न केलंच नव्हतं, मुलगा मागणी मुलगी. नव्हती. आता दुनिया हुशार आहे, हा. दुनियाला सगळं गावची लोकं तर समजतंय, अजून गावची लोकं. हुशार. आणि तारुण मुलं घरामध्ये, हा. पण मग ते विचारतात. आणि आम्ही आता तिथे घरामध्ये होतो, तो बाजूला आजूबाजूला फिरायचो, तर सर्व बघायचेच आम्हाला. हम्म. मग त्यामुळं आम्हाला सर्वांनी पाहिलं होतं. आमचा फोटो पोलिसांनी सर्वांना दाखवला. हा. आणि ते पोलीस पाटील तिथे त्या मीटिंगला होते. त्या पोलीस पाटलांनी त्या पोलीस स्टेशनला सांगितलं की अशा की अशा अशा आहेत. अशा आमच्या गावामध्ये आहे ना, आहे. आमच्या आता बाजूने आमच्यापर्यंत ही गोष्ट काहीच नाही, काहीच नाही. आम्हाला आणि माहित सुद्धा नाही. त्या दिवशी आता ती ते संध्या ती बोलत होती ना, हा. तर ती खरं सांगत होती, कारण तिने पाहिले हे अनोळखी लोक आहेत, हा. हे व्हेरीफाय करून आणि ते गेले. येऊन एवढा आणि वेळ तिने बसून सांगितलं घरभर पण- फेऱ्या मारून गेले सगळ्या पण घराभोवती. पण आम्ही दिवसभर काम करून थकून गेलेलो असायचो. हा. आणि मी असा टीव्ही बघत असंच लुंगीवरती होतो, कशावरती चड्डीवरती, मला आता आठवत नाही. आणि असं टीव्ही बघत तिथेच झोपून गेलो. आणि त्या दिवशी ती म्हणाली पण की तुम्ही ना आजची रात्र नाही घरात झोपू नका, समोर त्यांची जो चुलता होता तिच्या घरात झोपा. तर मी म्हटलं, हे बोलले कशाला एवढं काय घाबरायचं, जाऊ दे काय नाही झालं. एवढं आम्ही लक्ष दिलं नाही त्या दिवशी. आम्ही गांभीर्याने घेतलं नाही हा ते लक्ष आम्ही. नाही दिलं आणि काय नाही. आणि जरी दुसऱ्यांच्या घरात झोपलं असतं तरी पण त्यांनी सगळे घरं चेक केलीच असती. तर नाही, पण ती खरं बोलत होती आणि हुशार होती ती ती. हुशार होती, तिला त्याचा नॉलेज होता, कारण असं झालेलं. आणि त्या दिवशी आम्ही जेवलो सगळे जणांना टेन्शनच आलेलं. त्या दिवशी सगळे अपसेटच होते जरा कोण असं म्हणजे जास्त हे नव्हतं, कारण तिने जसं सांगितल्यापासून सगळे गप्पच होते. आणि त्या दिवशी आम्ही झोपलो. आम्ही हे अशी माणसांच्या लाईनी तिकडे झोपायचे, आम्ही बायकांच्या लाईनी तिकडे झोपायचो. असं त्या गावात सगळं लाईनशीर असतात. मतलब बाहेरचा त्यांचा जो रूम होता तो खूप मोठा होता. तर आम्ही इकडेच मध्ये एक रस्ता असा, तो आतमधल्या किचन मध्ये त्यांच्या जायला चूल बिल जिथं होती तिथं. आणि मी इथे झोपली, माझ्या बाजूला ती कुंदा वहिनी, ती संध्याताई, असं मी लाईनशीर तिकडे झोपलो. ते आई हे ह्या साईडला झोपलेत. सकाळी पहाटे 3:30 4:30 वाजता 4 नाही. दरवाजा ठोकला. मी झोपलेली गाठ. बाबांना उठवलं. आता त्यांना उठायचा टायमिंग झाला होता, 4 वाजता हा. उठणारच होते ते. तर बाबांना उठवलं होते. बाबा त्यांनी काय केलं, पहिल्यांदा पोलिसांनी पूर्ण घर सील करून टाकलं संपूर्ण. कारण मला जेव्हा त्यांना माहित होतं ह्या घरामध्ये ना, तर हा रिव्हर्स फायरिंग करेल किंवा आपल्यावरती अटॅक करेल, हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे. त्यामुळं त्यांनी घराला पूर्ण कव्हर केलं होतं, पूर्ण घराला. 2 सेक्शनचे पोलीस होते, एक मुरुड जंजिराचे आणि एक आपल्या 2 गाड्या घेऊन आले. 2 गाड्या होत्या. पोलिसांच्या आणि मग त्यांनी 10-12 पोलीस होती, ज्वेलर्स वगैरे अशा संपूर्ण घेऊनच होते, तयारी होते. तर बाबांना त्यांनी उठवलं. आता याच्या पुढचं बाबांचं पूर्ण हकीकत तू सांग. बाबांना उठवलं हा, आणि उठवलं. त्यानंतर मग बाबांना उठवलं हा. आणि बाबांना ते सांगा, उठवून हा. सांगितलं की बाबांनी उभ्या आयुष्यात कधी पोलीस पोलीस बघितली बघितले नव्हते. नव्हते. बाबा एकदम गावठी माणूस, ते शेतकरी, शेती करणारा माणूस. त्याला ह्या पोलिसांची त्यांच्याशी काही लेनदेन नाही. ते एकदम घाबरू ह्या गोष्टीला, सगळ्या घाबरणाऱ्या व्यक्ती. बाबांनी जेव्हा एवढे पोलीस पाहिले, घराला संपूर्ण पोलिसांनी वेढा घातला होता. आणि बाबा, आता काय बोलू तुम्हाला, पण खरं सांगतो तुम्हाला, बाबा तिथे धोत्रातच बाबा म्हटलं आहेत बाबा घरात. बाबाला विचार, बाबा त्यांना आहेत आतमध्ये जावा.
मग मला त्यांनी बाबाने आवाज बाबांनी दिला. लघु शंका धोत्रातच झाली. कारण ती गावची लोक गावची लोक घाबरली आता. पण कसं झालं, आणि दरवाजा ठोकला, उघडला. बाबांनी आवाज दिला. बाबाने आवाज दिला. आम्ही दरवाजा, तिथे जुन्या काळात ती नाही का अशी कडी लावतात, ती अशी साखळीची ती कडी, ती उघडली. मी तर झोपलेली, मला काही माहितीच नाहीये. मी पण झोपलेलो. आणि लाईटी चालू केल्या आणि माझ्या अंगावर डायरेक्ट. आणि त्या पोलिसांनी विचारलं, उठल्या विचारलं, त्यांचं नाव विचारलं. त्याला खुणवलं, कुठे म्हाताऱ्याला. हा, तर बाबाला म्हटले कुठे, त्याला फक्त आवाज करून दाखव आम्हाला. मी झोपलो होतो, असं झोपलो होतो. त्यांनी डायरेक्ट मला जागेवरतीच पकडला. पकडून डायरेक्ट ती रिव्हॉल्वर तोंडात घातली, त्यांच्या बंदूक तोंडात त्यांच्या घालून त्यांना म्हणले उठ. असं दोन पकडलं, दोघांनी दोन साईडनी पकडून एकाने रिव्हॉल्वर नंतर डोक्याला लावले डायरेक्ट. आणि तसंच उभा राहा बोलले, हालायचं ना अजिबात. आणि मग मला बोलले मुलगी कुठे आहेत, त्यांना विचारलं. तिथे बोलली, मला आवाज दिला. मला एकदम प्रेमाने, या ते पोलीस, बाळा उठ काय नाही, तू घाबरू नको. मला विचारलं त्यांनी, कुठे झोपले तर हिला उठवलं, चल तर मग आम्ही दोघंही म्हणतो. तिचे नाही, मला बोलले कपडे भर, तुझी पिशवी कुठे आहे, कपडे भर, बॅग भर, पिशवी. तर मग मी गेले आतमध्ये, कपड्याची पिशवी वगैरे बघायला. मला रडायलाच यायला लागलं ते बघून. आता म्हणलं इथून जायचं आपल्याला. ते घरातले सर्व रडायला लागले, सगळे रडायला लागले, सगळे व्हायला लागले. पोलिसांनी एवढं घाबरवलं. बघितलं आता ते एवढे घराडात पडलंय घराला, गावच्या ठिकाणी. आणि एवढे पोलीस आणि आपल्या त्यांच्यातलाच एक भाव, म्हणजे मी भावच तिथं समजायचो, ते मला सगळे भावच समजायचे. आणि एक मुलगा, आता त्यांनी जसं मला पकडलं, आता मलाही शहारे फुटतात अंगावरती. हे सर्व ते आठवलेलं क्षण जेव्हा आता मी विचारात आणतो ना, तर असं मन भरून येतं. एवढं म्हणजे मला तर एवढं रडायला आलं ना, एकदम रडायला लागली, गळ्यात पडून म्हातारी. नाही, मी गेली आतमध्ये, ती पिशवी होती माझ्याकडे. तेव्हाच्या काळी माझ्याकडे बॅग नव्हती, तर ती पिशवी होती, त्यात कपडे वगैरे सगळे भरले. बाहेर आली आणि त्या आईच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली. तर ते पोलिस लागले, चल राहू दे, बस झाला आता, चल तुला काही करणार नाही, चल, असं म्हणजे मला समजायला लागले. बाहेर काढलं, मी सर्वांच्या गळ्यात पडून रडली. आम्हाला बाबांना घेतलं पोलीस स्टेशन गाडी. तर ते सगळे बोलत होते, यांना कशाला नेतायत, त्या बाबांना सोडा ना, यांना कशाला नेतायत. ते नाही, इथं तिथपर्यंत नेतो, ओतूरपर्यंत सोडतो. मग तिथून असं केलं, गाडीत बसवलं. आता माझ्याकडे काय कपडे होते का नाही माझी, मला यांचे कपडे नाही घेतले, नाही दिले मला कपडे. नाही, मला बोलले काय नाही घ्यायचे तुझे, यांना बोलले काय नाही घ्यायचं, काय नको घेऊ, तिचं घे, काय घ्यायचं असेल तेवढं घ्या, चला. मग हिचे जे कपडे बिपडे तिने घेतली. तर हिला मॅक्सीवरतीच बोललो, मी तुला बोललो कपडे घाल बोलले. तर ते नाही, ते बोलले घटनास्थळी जी मिळाली ना, जशीच्या तशीच आम्हाला न्यायला लागणार, तसेच कपडे घालायचे नाही. मॅक्सीवरच होती, तर त्या मॅक्सीवरच, तेव्हा पण मॅक्सीच होती मित्रांनो, बरं का. म्हणजे त्यांची त्या आई संध्याताई आहे ना, तिची मॅक्सी होती, तिने मला घालायला दिलेली. तेव्हापासून मी त्या मॅक्स्या घालायला शिकले, ते आजही मॅक्स्याच घालते. तर मग तिथून ना काय केलं, आम्हाला गाडीत बसवलं. 5-5.5 एक अर्धा तासाचा तेवढा थंडी होती, खूप थंडी होती. गाडीतून आणलं आम्हाला ओतूर पोलीस स्टेशनला. आता त्यामध्ये ओतूर पोलीस स्टेशनचे पण पोलीस होते, स्टाफ होता, अधिकारी होते आणि मुरुडचे पण होते. मग आणल्या त्यांनी काय केलं, मला एका रूम मध्ये टाकला. आणि ही पण आली. नाही, त्यांना टाकला तिथं, आणि मी साईडला होती. त्या बाबांना पण मारलं वाटतं ना, बाबा नाही मारलं ना, दम देत होते. आणि यांना मारायला लागले. मला काय माहित नव्हतं यांना मारतायत म्हणून मला माहित नव्हतं. बाबा आले, मला बोलतो, दे जा, त्यांना सांग ते मारतायत बघ त्याला, तू इथं बसलीस, जा त्यांना सांग. बाबा लागले मला बोलायला. म्हणलं कुठं मारतोय, मला नाही माहित. म्हणून मी तिथून उठली आणि गेली तिकडे. तुम्हाला तेव्हा मारत होते, मला मारले होते त्यांनी. 5-6 सारखं आरची कशी गेली, मी पळून आणलाय, 5-6 पट्टे मारले त्यांनी. आणि कसं आहे माहितीये का, पोलिसांना ओरडली जोरात, मला मारा, त्यांना मारू नका, अजिबात हात नाही लावायचा, माझ्या जीवाचं काय पण करेल, भिंतीवरती डोकं आपटून गेले, हे करील. पण त्यांनी तिथे मला मारलं नाही ओतूरला. तेवढेच मारले, जे 5-7 पट्टे मारले रूम मध्ये. आणि हे करायला लागले, टॉर्चर करायला लागले होते. मग ते झाल्यानंतर थोडा वेळ बसलो, हे केलं ते केलं. ते ओतूरचं काय त्यांनी स्टेटमेंट घेतली तिथे. आता आमचा गुन्हा होता मुरुड जंजिराचा, आम्हाला तिथून मुरुड जंजिरला जावंच लागणार.
मुरुड जंजिराला. मग आम्हाला त्यांनी तिथे स्टेटमेंट घेतली, हे केलं, बाबाला बसून ठेवलं. आणि मग माझ्याकडे जे पैसे विषय काय होते ना, मी सर्व बाबाकडे दिले आहे ना. बाबाकडे दिले, बोल बाबा हे ठेवा तुमच्याकडे, आता माझ्याकडे नकोय काय. पण चुकी केली, ते मला पैसे असते तर मला कामाला आले असते, पुढच्या याला तुम्हाला सांगतो. अच्छा. हा. आणि मग आम्हाला तिथून मग ओतूर मधून आहे ना 1 तासाभरात तिथून गाडीत परत बसवलं. त्या लोकांनी, मुरुडवाल्यांनी त्या ओतूरच्या पोलीस स्टेशनचे आभार मानले, हात वगैरे मिळवले. म्हणजे त्यांनी सहकार्य केलं, Support केलं ना त्यांनी. कोऑपरेट केलं ना त्यांना. तिथून तिथं कारण ज्या सेक्शन मध्ये आरोपीला न्यायचं तिथं पहिले स्थानिक स्टेशनला कळवावं लागतं. असं ते झालं. त्याच्यानंतर मग आम्हाला तिथून तो ओतूर ते मुरुड मुरुडचा प्रवास होता. किती लांब येते? खूप लांब होता तो प्रवास. खरंच आम्ही तिथे 2ला पोहोचलो, दुपार 2 का 2:30ला पोहोचलो. खूप उशीर झाला है ना. 3-3:30 वाजलेले वाटतं. खूप उशीर, 7-8 तास तरी गेली तिथे. पोलिसची गाडीत मला पोलिसांची गाडी, बेड्या घातलेल्या, मी त्यांच्या समोर बसलेली, हिला समोर बसवलेलं, मी हिच्याकडे ती जीप गाडी, तेव्हाच्या काळातली ती जीप गाडी. पोलीसवाले सर्व. आता मला म्हटले शेवटचं बघून घ्या यांना. हा, यांना सारखे बोलायचे, आता बघून घ्या, शेवटचं बघून घे. आता तू लय हे केलं, लय ते केलं, काय 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 त्रस्त यासाठी होते लवकर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी रेट टाकायचे ना, मी याच्या अगोदर फक्त 2-3 ठिकाणी त्यांनी मला शोधण्यासाठी प्रयत्न केले होते. पोलिसांनी पण प्रयत्न केले होते, त्यांना खूप फिरवलं होतं आम्ही. कारण कसं आहे, त्यांचं काम असतं, जेव्हा गुन्हा घडला आरोपी मिळत नाही, मग त्यांच्यावरती वरिष्ठ अधिकारी वरतून प्रेशराईज करतात. एवढं दिवस झालं त्या आणि तरी भेटलो नसतो. पण ह्यामध्ये आहे ना एक लीक झाला. ते कोण झालं ते तुम्हाला पुढे जाऊन सांगेल, ते पुढच्या याच्यात सांगेल. कारण हे परफेक्ट टिप गेली, परफेक्ट टिप दिलेली, ते पण ह्यांच्याच फॅमिली पैकी एकाने दिली. त्याचं नाव आम्हाला कळलंय, पण आम्ही तुम्हाला सांगणार नाही ते, कारण ते सुद्धा आमचे व्हिडिओ पाहतात. तर जाऊ द्या. आता हे बघा, कोणाचं चांगलं वाईट केलं ना तर त्यांचं चांगलं होत नाही. हे बघा, असं असतं. जीवन जगत असताना पुण्य कमवायचं. आणि ते पण आता कसं नंतर गोड झालं, तर आईने मला सगळं सांगितलं, कोणी दिली, काय केलं, कसं केलं, असं ते झालेलं. ते नंतर सांगू तुम्हाला. असं ठीक आहे. मला गाडीत बसवलं, हिला गाडीत बसवलं, हिची बॅग समोर बसली. आणि पुण्यापर्यंत आलेलो वाटतं. पुण्यापर्यंत गेलो, पुण्याला थांबले तिथं एका चहा पाण्यासाठी थांबलो आम्ही. चहा पियायचा म्हटलं, थंडी वाजली, थंडीचा मोसम होता, पूर्ण थंडी एकदम. तर म्हटली चला चहा घेऊया. तर मी विनंती केली ऑफिसरला, ऑफिसर होते त्याच्यामध्ये, म्हटलं सर एक रिक्वेस्ट आहे, बोल ना. म्हटलं मला फक्त घरी एक कॉल लावला, तेव्हा पिशवी होत, काय मोबाईल नव्हता. म्हटलं मला फक्त घरी कळू दे. ठीक आहे सर. त्यांनी त्यावेळेला म्हणजे थोडीशी दया दाखवली. मला म्हटलं ठीक आहे, कॉल कर, आपण चहा पिऊ. आता आरोपी केला तर किती केलं तर तो माणूस आहे, कायदा बाबाचा जे आपल्याला कायद्याने चालायचं, जे वागायचं, जे आता गुन्हा घडलेला आहे त्याला मी काही करू शकत नाही. जर मी ते करत नाही, पळून देतो, तर तिने तिच्या जीवाचं काहीतरी केलं असतं. कंटाळून अल्पवयीन होती, काही डोक्यात येईल ते केलं असतं. म्हणून मलाही करणं होतं. मी त्याच्या अगोदर काटे साहेबांनी मला खूप सांगितलं होतं की हा गुन्हा घडणार आहे. सर्व गोष्ट मला पाठवलेला, पण 2 वेळा तिला परत पाठवली, पण शेवटी नाविलाज झाला. बघा, तुम्ही पाहत असाल तर बघा, नाविलाज झाला. काही आता जर एखाद्याची मानसिकता खराब झाली असते, त्याच्यामध्ये हिला एवढं त्रास करून 2 वेळा निघून गेली, घरचे टॉर्चर करतायत, हे करतायत, आत्महत्या केली असती, मग काय सगळं राहिलं असतं. पण आम्ही एक खंबीर होतो. आमचं काळीज एक वाघाचं होतं, तिचंही काळीज, माझंही काळीज एक घट्ट होतं की नाही, त्यातून संघर्षच करायचा. संघर्षच करत आलो. आणि मग उतरलो, रिक्वेस्ट केली ऑफिसरला, ऑफिसरनी मान्य केली, ठीक आहे करू. मी चहा यायच्या अगोदर ऑर्डर दिली, आणि तिथे एक फोन होता, PCO, त्यावेळेला ते PC होते. फोन केला, आणि फोन केल्यानंतर डायरेक्ट माझ्या वडिलांनी उचलला. मला तिथे मारलं होतं, मी घालत झालो होतो थोडासा. म्हटलं, मी वडिलांना बाप्पा बोलायचो. काय बोलायचो? बाप्पा. म्हटलं बाप्पा. हा बोल बाळा, काय रे? म्हटलं बाप्पा, मला पोलिसांनी पकडलंय. म्हटलं कोणत्या पोलिसांनी? म्हटलं अशा पोलिसांनी पकडलंय आणि मुरुडला घेऊन चालले. अरे म्हटलं जा बाळा, काय काळजी करू नकोस, तुम्ही आहे ना तुझ्यासाठी. बस एवढा बोलला ना, तर माझं काळजीच असं डबल झालं. असं एकदम म्हणजे एकदम चुस्ती फुर्ती झाले. काही काळजी करू नको, म्हटलं जा तू बिंदास.
बिंदास राहा तू, काही काळजी करू नको, मी कारण आहे यांची तुझ्यासाठी. घरची परिस्थिती नाजूक होती. नाजूक झाली होती, पण वडिलांनी एवढं बोलले ना हा. तर मला खूप मोठा हौसला आला. वडील ते वडील वडील आजारी होते, आजारी होते. बारका भाऊ रिक्षावरती फक्त त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. हा. त्यात हे असे इकडं कामधंदा नाही, घरामध्ये कोण कमवत नाही, आणि कोण आता एवढं जेवढं करणार. आम्ही त्याचं त्यांना टेन्शन आलेलं की आता मला पकडलं, आता हे सोडवायला पुढं मला पैसा पाणी पैसा लागेल, लागतो ते कुठून आणणार. पण त्यांच्या आणि- वडिलांनी त्यांना एवढा मोठा दिलासा आधार दिला आधार ना, दिला तर त्यातून त्याच्यातून त्यांची छाती सीना म्हणजे 56 मी टेन्शन म्हटलं आता जे होईल ते होईल, काही टेन्शन कारण नाही. त्यांना माहिती आहे हा मोठा टेन्शन कायदा घेऊन- लागणार माझ्यावरती आणि मला जास्त सजा लागणार याच्यावर. मला अनुभव होता ना, मला हा. अनुभव होता का याच्यामध्ये ना, की मला लवकर जामीन मिळणार नाही, जामीन नाही मिळणार. मला लवकर बेल होणार नाही, आणि हे कलम जे आहेत हे फार मोठे कलम आहेत, ते यात बेल मिळणं शक्य नसतं. नाही. बरं, हे 2 कलम आहे ठीक आहे, ते नंतर ते सांगतोच तुम्हाला आता की 363 आणि 364 अल्पवयीन मुलीला फूस लावून पलायन हा गंभीर गुन्हा आहे, फार मोठा गंभीर गुन्हा आहे. आता तो पास्को मध्ये त्यांनी पॉस्को मध्ये हा. पॉस्को हा आताच्या त्याच्यात याच्यामध्ये स्थलांतरित चलन. केले. आणि त्यानंतर एक कलम असा लावला होता, रेपचा लावलेला, संमती रेप. संमती रेप. संमती बलात्कार, म्हणजे संमती असून सुद्धा बलात्कार, पण अल्पवयीन. हे सर्व कायदे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच आहेत. आता त्यांनी संविधान लिहिले, संविधान निर्माण करते, मग त्याचं पालन करायचंच आहे आपल्याला, शेवटी कितीही केलं तर. पण हे झाल्यानंतर मला हे सर्व थोडस समजलेलं होतं. त्यांनी पण काळीच मोठं हा. दगडाचं, घाबरायचे नाही म्हटले. वडील मला जसे बोलले की बाळा घाबरू नकोस, काळजी करू नकोस, एवढं बोलल्यानंतर आता मी ज्या क्षेत्रात वागलो होतो माझ्या प्रेमाच्या अगोदर, ते खूप खडतर होतं. आणि त्यामध्ये पूर्ण घरचे जेवढे पैसे, धनदौलत, जायदाद, पूर्ण लॉस, सोनं चांदी जे असेल ना, तेवढं संपलं होतं मला सोडवण्यासाठी. असं झाले. आता तो माझ्या किस्सा cases- तुम्हाला अजून सांगितला नाही, त्याला तो तुम्हाला नंतर पाहिला तुम्हाला नाही, सांगेल. तो तुम्हाला नंतर सांगूच आम्ही. तो एक व्हिडिओ सांगू तो बनवून नक्की व्हिडिओ सांगू. मी बनवून माझा वैयक्तिक व्हिडिओ शेअर करेल तुम्हाला नक्की. आता एवढं सांगितलंय, सर्व क्लिअर हा, सांगितलंय ते हे कसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते, कुठल्या गुन्हेगारी कसा- क्षेत्राकडे कसा- कसे वळले, वा- काय झालं, त्यांना किती वर्ष ते जेलमध्ये होते, हे पण बराच मोठा किस्सा आहे. ते एक व्हिडिओ बनवून बनवतो, स्पेशल बनवणार. सांग. पण आता ही असं. लिंक तुटेल. तो व्हिडिओ हा. बनवला ना, आपली जी लिंक आहे ना ही तर आपण आलेलो कुठपर्यंत आता. हा, ते फोन केला. आणि मग यांनी वडिलांना फोन केल्यानंतर मग गाडीत बसलो, चहा वगैरे दिला आम्हाला, आणि मग गाडी प्रवास चालू दे. प्रवासात आम्ही आपले एकमेकांकडे बघतोय, बस बोलणार तरी काय पोलिसांसमोर, आपण काय बोलायचं. मी बोलायला लागले की ह्यांना मारायचे, त्यांना पोहे करायचे ते पोलिस. नाही बोलले जास्त पण एक दोनदा नाही हळूहळू बोलायचं, बोललो. नाही बोलले, तेच बोलले. ते बोलले अजिबात बोलायचं नाही. पोलिस बोलले यांना तसंच बसून जायचं. तसंच बसून राहायचं, आणि यांना म्हणजे लागली टॉर्चर करायला सारखे. म्हणून मी गप्प बसले, आपले बघतोय, रडतोय एकमेकांकडे, चाललंय असं बस. आणि मग नंतर असं 2:30-3 वाजले, आणि मग आम्ही मुरुडला एकदा पोहोचलो. आणि मग मुरुडला पोहोचल्याच्या नंतर पुढे काय झालं ते उद्याच्या व्हिडिओत बघा, कारण त्याच्यानंतर मग खूप काही झालं. खूप काही म्हणजे तुम्ही ऐकायलाच उद्या ऐकायलाच. आणि पण हा, खूप वाईट परिस्थिती होती. तेव्हा संपले आमचे दिवस, सगळे संपले, आणि आम्हाला पण असं मजेचे वाटलं- दिवस गेले, आता दुःखाचे दिवस दुःखाचे आले. दिवस आले, आणि आम्हाला असं वाटलं आता संपलं, टाटा तूट आता कायमची जाणार. आता त्यांनाही वाटलं की आता त्यांना तर डबल दुःख होतं माझ्यापेक्षा. त्यांना जेल भोगायची होती, आर्थिक परिस्थितीतून जायचं होतं, पैसे कुठून आणणार. शिवाय माझं दुःख ना ते तर वेगळंच होतं. म्हणजे ते माझ्यापेक्षा डबल दुःखात होते. मला तर फक्त यांचंच तेवढं दुःख डबल होतं, काय, आणि मार खाल्लेलं तर आणि दुःख. मार खायचं तर होताच. ते सांगतो, ते बापरे. लिंक नाही व्हायचं. ते तुम्हाला सांगतो. आता पुढे जेलमध्ये गेलो ना मुरुडच्या, तेव्हा काय काय झालं तर ते मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा. व्हिडिओ पाहायला विसरू नका. ज्याप्रमाणे आजच्या व्हिडिओची तुम्ही वाट पाहिली, तशीच त्याप्रमाणेच उद्याच्या व्हिडिओची देखील वाट पहा. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि हाईप सुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.